इकॉनॉमिक्स मधला आपला एक टॉपिक येते ॲग्री. आपण पहिला चॅप्टर पाहिला जो टाइप्स ऑफ इकॉनॉमी, आणि दुसरा चॅप्टर कृषी कसा आला, हा एक महत्वाचा विषय आहे. त्यात प्रश्न असा आहे का भारत स्वतंत्र झाल्यावर काय झालं. काल आपण पाहिलं 3 गोष्टी आपल्याला भेटल्या होत्या. गरिबी भेटली होती, बेरोजगारी, भूकमरी. ठीक आहे. आता हे सगळं दूर करण्यासाठी आपल्या जवळ तर काही उत्पादनाचे साधने एवढे नव्हते, बिझनेसमॅन एवढे मोठे नव्हते. तर मग आपला पारंपरिक जो व्यवसाय होता तो आपल्याला सांभाळा लागला. तर मग आपण घोषित केलं का आपण कोणता देश आहे, कृषी प्रधान देश आहे. बरोबर आहे. आणि सगळी इकॉनॉमी जेव्हा भारत स्वतंत्र झाला आपली कशावर डिपेंड होती, कृषीवर. एवढंच नाही, तो जवळपास 63% एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार कोण देत होतं, कृषी. म्हणजे जवळपास भारताची 60 ते 70% जनता कशावर डिपेंड होती, शेतीवर. आणि ग्रामीण भारताला कशाचा देश म्हणते, गावाचा देश. बरोबर आहे. ग्रामीण भाग जो होता तो कम्प्लिटली शेतीवर अजूनही आहे, आपण म्हणू नाही शकत असं. ठीक आहे. प्रत्येक जण काही ना काही शेती करत राहते, म्हणून हा एक इम्पॉर्टंट घटक आहे. तर पहा आता एक प्रश्न सगळ्यात पहिला मस्त प्रश्न आहे. एक कॉन्सेप्ट आला ग्रीन रिव्हॉल्युशन, हाच आपल्याला पाहायचा आहे मेन. म्हणजे प्रश्न असा आहे, भारत नाही काय धान्याच्या बाबतीत सध्याच्या कंडिशन मध्ये, आताच्या कंडिशन मध्ये आत्मनिर्भर आहे का नाही. आत्मनिर्भर मोदीजीवाला आत्मनिर्भर नाही, तो वेगळा आहे. तो म्हणजे तुमचं तुम्ही पाहून घ्या. बरोबर आहे ना. मी आत्मनिर्भर ओरिजिनल आत्मनिर्भर म्हणून राहिलो. ठीक आहे. भारत धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे काय. ठीक आहे. तर काही उत्तर निघाल. पॉलिटिकल लोकांना जर तुम्ही भेटले, जे राजकारणी लोक आहेत ते तुम्हाला, किंवा ॲग्री सायन्स वाले जे लोक आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवा का भारत कसा धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. मी सांगतो तुम्हाला ते कसे सांगा. ते सांगा, भारत नाही काय जेव्हापासून भारतात हरित क्रांती झाली, ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती झाली, तेव्हापासून भारत नाही काय धान्याची निर्यात करते. आयात करते का निर्यात करते, तर निर्यात करते भारत. मग जर निर्यात करते, निर्यात कोण करत, ज्याच्याजवळ जास्त नाही. ठीक आहे. तोच निर्यात करत. तर याच्यावरून प्रूफ होते का भारत काय धान्याच्या बाबतीत काय आत्मनिर्भर आहे. दुसरी तो गोष्ट काय सांगत, आपलं जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, FCI, त्या FCI चे धान्याचे कोठार आहे, त्याच्यात जाऊन पहा धान्य भरलेलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, भारत. पण एक रिअलिटी सांगतो तुम्हाला, एक म्हणजे जे तुम्हाला ते सांगत नाही, जे मला अभ्यास करताना लक्षात आलं आणि तुमच्या आज लक्षात येऊन जाईल, तुम्ही याला होस म्हणता. पहा, भारतात नाही काय BPL, बिलो पॉवर्टी लाईन, BPL ची जे नाही काय लोकसंख्या आहे भारतात, ते जवळपास 21%. आपण मोठ्या मोठ्या याच्यात घेऊ 25%. ठीक आहे. 21 ते 25% दरम्यान आहे. तर 25% काय BPL आहे. मग 25% BPL आहे, याचा अर्थ हे असे लोक आहे 25% जे 2 वेळेस तर नाही का जेवण नाही करू शकत. म्हणजे सरळ सरळ कंडिशन आहे. BPL काय म्हणता तुम्ही, असे लोक आहेत जे 2 वेळेस तर त्याचं काय करू शकत नाही, जेवण करू शकत नाही. बरोबर आहे. 25 कोटी 25% लोक जे 2 वेळेस जेवण करू शकत नाही, याचा जर आकडा काढला आपण तर हे होते 35 कोटी. किती कोटी लोक भारतातले 2 वेळेस जेवण नाही करू शकत, 35 कोटी. ठीक आहे. आता मी असं म्हणतो, जे म्हणते भारत आत्मनिर्भर आहे धान्याच्या बाबतीत, त्यासाठी प्रश्न आहे आपला, हे 35 कोटी लोक जर 2 वेळा जेवले तर तुम्ही धान्य निर्यात करू शकता काय, धान्य निर्यात करू शकता काय. मग भारत जर धान्य निर्यात करत असत, या 35 कोटी लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. हे 2 टाइमचं जेवत नाही म्हणून तुम्ही काय करून राहिले, निर्यात करून राहिले आणि कागदावर दाखवून राहिले आम्ही धान्याच्या बाबतीत काय आत्मनिर्भर आहे. म्हणून तो कागदवाला आत्मनिर्भर भारत होतो. मोदीचाही जो भारत आहे तो जो तुमचं तुम्ही पाहून घ्यावा, त्याचा तर विषयच नाही राहिला. ठीक आहे. असं माझे संपले बा.
आता मी हात टेकवले आणि तुम्ही तिथं पाहून घ्या. ठीक आहे, समजलं. मग आता तुम्हीच ठरवा, कागदपत्री तर काय भारत धान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे, पण त्याच्या अंदर जर घुसले, तुमच्या एक गोष्ट लक्षात क्लिअर. त्याच्यानंतर दुसरी एक कंडिशन होते काय, चांगली जुनी गोष्ट एक स्टोरी सांगतो मग अजून लक्षात येते. हे ग्रीन रिव्होल्युशन भारतात कसं आलं. त्यावेळेस कंडिशन काय होती, भारत स्वतंत्र झाल्यावर भारत पा आकडा नाही लक्षात ठेवायला चालते, मी बस असं सांगून राहिलो पा 12 ट्रिलियन भारत नाही का गहू काय करे, 12 ट्रिलियन गहू नाही का भारत प्रोड्यूस करत आहे, उत्पादन. ठीक आहे, पण भारताची लोकसंख्या खूप होती आणि 10 ट्रिलियन गहू नाही काय भाऊ भारत नाही का आयात करे अमेरिकेतून. हा प्रोड्यूस किती करे, उत्पादन किती होय, 12 ट्रिलियन. जवळपास तेवढाच गहू काय करायला लागे आपल्याला, आयात करायला लागे, कारण आपली लोकसंख्या जास्त होती. आपला अमेरिकेसोबत एक करार झाला, PL 480 म्हणजे पब्लिक लॉ 480. ठीक आहे, आता तो हा PL 480 जो करार झाला, याच्यानुसार USA नाही का आपल्याला 10 ट्रिलियन गहू दरवर्षी पाठवतो. आपण कम्प्लिटली कशावर डिपेंड, कोणावर डिपेंड होतो गव्हासाठी, USA. एवढंच नाही, या USA ला नाही का आपण रिक्वेस्ट करू, आमची जे जनता आहे बा, म्हणजे तामिळ जे साऊथचे जे स्टेट आहे तिथं राईस इटर जास्त आहे. राईस इटर म्हणजे भात खाणारे लोक जास्त आहे, बरोबर आहे. तर आम्हाला गव्हासोबत तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या देशात तांदूळी प्रोड्यूस करा, म्हणजे भाती प्रोड्यूस करा आणि आम्हाला पाठवा. ठीक आहे, म्हणजे एवढी बेकार कंडिशन. अमेरिकेत अशी सिच्युएशन नाही आहे का ते नाही का तांदूळ प्रोड्यूस करू शकते, पण त्याच्यावर टेक्नॉलॉजी होती. आपण त्याला रिक्वेस्ट करून राहिलो का तुम्ही गव्हासोबत आम्हाला काय पाठवा, तांदूळ. ठीक आहे, आता होते काय अशाच कंडिशन मध्ये नाही काय ग्रीन रिव्होल्युशनची पुरी स्टोरी आहे. हे तुम्हाला कोणत्या पुस्तक मध्ये भेटणार नाही, पण हे याच्याशिवाय लक्षात येत नाही कसा आला बा ग्रीन रिव्होल्युशन. ठीक आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, युनो आहे ना, युनोची नाही का एक संघटना, एक सभा असते, जनरल असेंब्लीची साधारण सभा. त्याच्या सगळ्या देशाचे पंतप्रधान एकत्र होते. ठीक आहे, तेव्हाचे आपले पंतप्रधान नेहरूजी युनोच्या बैठकीला गेले. नेहरूची इमेज म्हणजे तेव्हा भलाही गरीब देश होता आपला, पण ग्लोबल इमेज होती, ग्लोबल लीडर होते त्यावेळेस. ठीक आहे, जसं आपण म्हणू शकतो जशी आता मोदीची फॅन फॉलोअर्स आहे पूर्ण जगात, तेव्हा कोणाची होती, नेहरूची. ठीक आहे, काय होते, नेहरू युनो मध्ये गेले. तिथं नाही का आपण कालच पाहिलं, USA आणि रशियाचा काय चालू होता, वाद चालू, कोल्ड वॉर. हे 62-64 मधली गोष्ट आहे, 1962-1964 ची. ठीक आहे, त्या दरम्यानची गोष्ट आहे. तिथं वाद, इस्रायलचा इश्यू होता, इस्रायलच्या इश्यूवर नाही का वोटिंग चालू होतं. मी काली तुम्हाला क्लिअर सांगितलं का नेहरूवर कोणाचा इम्पॅक्ट होता, समाजवादी विचारधारेचा, आणि रशिया काय होता, सोशलिस्ट होता. तर म्हणजे भारतानं काय केलं, USAच्या बाजूने मतदान न मारता कोणाच्या बाजूने मारलं, रशियाच्या बाजूने. आता मग रात्री सगळे जेवायला सोबत बसत असं, तिथं काय झालं, नेहरूले नाही काय एका USAच्या सेक्रेटरीत नाही काय एक कमेंट पास केली, ते लागली. तो काय म्हणते पंडित नेहरूजी म्हणे, तुम्हाला म्हणे 2 टाइमचं जेवण तर आम्ही पुरवून राहिलो म्हणे, पण जेव्हा वोटिंग करायचा वेळ येते म्हणे तेव्हा तुम्ही कोणाला करता म्हणे, रशियाने करता. हे नाही काय चांगली खतरनाक कमेंट होती, हे झोमली नेहरूले. ठीक आहे, तेव्हाच दुसऱ्याच दिवशी सकाळी असं म्हणते, सांगते नेहरूनं ते मीटिंग सोडली, फ्लाईट पकडली, इंडिया आले. त्याचा मित्र होता डिफेन्स मिनिस्टर कृष्ण मेनन म्हणून, तेव्हाचे डिफेन्स मिनिस्टर होते. त्याला सांगितलं मीटिंग बोलावं अर्जंटमध्ये, कॅबिनेटची मीटिंग बोलवली आणि तेव्हा सांगितलं की PL 480 जे USA कडून काय करून राहिलो आपण, गहू काय करून राहिलो, आयात करून राहिलो,
आपल्याला आजच्या आज बंद करायचा, हा ॲग्रीमेंट आजच्या आज बंद करायचा आहे, ठीक आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळात धान्याच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं. समजलं कन्सेप्ट? तेव्हा आधीच दिले काय करायचं, हरित क्रांती, ठीक आहे, ग्रीन रिव्होल्युशन आणायचं आहे आपल्याला भारतात. त्यावेळेस मग आता ग्रीन रिव्होल्युशन येते भारतात. तर पहा, जगाचा जो हरित क्रांतीचा जनक आहे जगाचा, तो आहे नॉर्मन बोरलॉग, ठीक आहे. त्याचाच एक स्टुडंट होता, त्याच्या सोबत राहत होता, त्याचं नाव आहे MS स्वामीनाथन, ठीक आहे. भारताचेच आहे. नॉर्मन बोरलॉगचे स्टुडंट होते, भारतात आले होते वापस. तर त्याच्या अध्यक्षतेखाली आपण भारताची पहिली जे हरित क्रांती, जगाचा हरित क्रांतीचा जनक जर म्हटलात कोण आहे, नॉर्मन बोरलॉग. आणि भारताचा हरित क्रांतीचा जनक जर म्हटलात कोण आहे, MS स्वामीनाथन. पहा काय म्हटलं मी, जगाचा हरित क्रांती जनक, हरित क्रांती जनक नॉर्मन बोरलॉग. आणि भारताचा हरित क्रांती जनक, त्याचं नाव आहे MS स्वामीनाथन, ठीक आहे. आता एक प्रश्न तुमचा बनू शकते की MS स्वामीनाथनचं नाव काय आहे, तुम्हाला माहिती आहे कोणाला? मी सांगत होतो इकडं, आठवते? मोनुकुंबू शांबू श्रावण स्वामीनाथन. काय म्हटलं? मोनुकुंबू शांबू श्रावण स्वामीनाथन. लिहू नका, MS स्वामीनाथन तेवढंच विचारते. मोनुकुंबू शांबू श्रावण स्वामीनाथन. ठीक आहे. पहा आता तुम्ही, आपण थोडं टेक्निकल पार्ट मध्ये जाऊ, आपल्यासाठी नाही आहे, ऍग्रीसाठी असते. या नॉर्मल बोरलॉगनं असं काय केलं, तर दोन खास करून नाही का, दोन पिकं होते, गहू आणि तांदूळ. ग्रीन रिव्होल्युशन म्हटलं यावर्षीचा नाही का कंबाईनचा जो पेपर झाला होता त्याच्यात प्रश्न होता, पण त्यांना नाही का दोन्ही ऑप्शन दिले होते, गहू दिलं होतं, तांदूळ दिलं होतं. ते हे करते म्हणजे मग दोन्ही उत्तर पाहिजे ना, गहू तांदूळ. काही नव्हतं, उत्तर गहू दिलं, मग त्यानं उत्तर पेपर मध्ये. तर बा ग्रीन रिव्होल्युशन साठी यानं दोन घटक लक्षात घेतले होते, गहू आणि तांदूळ. नॉर्मल बोरलॉगनं काय केलं, हे तुमच्या काही कामाचं नाही, जस्ट सांगून. गव्हात नाही काय, तुम्हाला जर माहित असेल तर 14 गुणसूत्र असते. किती क्रोमोझोम है ना, क्रोमोझोम किती आहे, जसे माणसाचे 46, त्याच्यात किती 14, ठीक आहे, गुणसूत्र असते. यानं काय केलं, एक कोणता तरी नाही काय केमिकल याच्यावर मारा केला, नाव जर बरोबर असेल मला जोपर्यंत माहित आहे, काल्चिसिन नावाचं. कोणता? काल्चिसिन नावाचा एक केमिकल त्याच्यावर मारला, ठीक आहे. आणि हे जे 14 गुणसूत्र होते ना क्रोमोझोम, याला कन्वर्ट केलं 42 गुणसूत्र. किती गुणसूत्र? 42 गुणसूत्रामध्ये त्याला कन्वर्ट केलं गव्हाच्या. त्याच्यामुळे काय झालं, ते जे गहू होतं ना, गव्हाचं जे होतं त्याची जे झाडाची होती, हे झाले लहान बुटके जमाती. तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणते हाय एल्ड व्हरायटीज. कशात कन्वर्ट केलं? हाय एल्ड व्हरायटी. या हाय एल्ड व्हरायटीची विशेषता होती, झाडं हे बुटके होते, पण याचे गव्हाचे जे होते दाणे हे मोठे होते. लक्षात समजला कॉन्सेप्ट? बस एवढंच आपल्याला पाहत होतं, म्हणजे हे एक्स्ट्रा माहिती तुमच्यासाठी, किती गुणसूत्र असते, काय असते. तर आता महाराष्ट्राचा हरित क्रांतीचा जनक आहे, पण एवढं नाही, वसंतराव नाही, ठीक आहे, एवढं काही नाही पाहा लागत त्याचं. हे दोन महत्वाचे आपले. मग करायचं कसं, दोन पिकं होते, तर आपल्याला व्हरायटी पाहिजे होत्या, हाय एल्ड व्हरायटीज, म्हणजे बुटक्या जमातीच्या. तर भारताने काय केलं, दोन संस्था पकडल्या. एक होती इरी आहे मनिला मध्ये, फिलिपाईन्सची राजधानी मनिला, ठीक आहे. इरी म्हणजे काय आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, ठीक आहे. म्हणजे जे तांदळाच्या बुटक्या जमाती ज्या होत्या त्या कुठून घेतल्या आपण, मनिला मधून. कोणती संस्था आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट. तुम्हाला एवढं नाही विचारत, फक्त एवढं विचारा इरी कुठं आहे,
इरी कुठं आहे? मनीला. इथून काय घेतलं आपण? तांदूळ. ठीक आहे. आणि दुसरं होतं जे गहू घेतले आपण ते घेतले मेक्सिको मधून. जे गहू घेतले आपण ते घेतले मेक्सिको मधून गहू. हे जे गहू होते गहू याचं नाव विशेष होतं लरमा रोझा. लरमा रोझा. लरमा रोझा. ठीक आहे. लरमा रोझा नावाचे गहू घेतले आणि इरी मधून घेतला आपण तांदूळ. म्हणजे हरित क्रांती म्हणजे ची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर काय सांगता? म्हणजे डेफिनेशन विचारत तरी मला पेपर मध्ये तरी काय सांगता? उत्पादन वाढवण्यासाठी ज्या बुटक्या जमातीचे रोप वापरण्यात आले है ना त्याला तुम्ही काय म्हणता? ग्रीन रिव्होल्यूशन. ठीक आहे. आपण डेफिनेशन काही लिहू नये. पहा विचारते काय प्रश्न का ग्रीन रिव्होल्यूशन कोणत्या दोन पिकासाठी घडून आणलं होतं? खास करून गहू आणि तांदूळ. तांदूळ आपण कुठून बोलावले होते? इरी मनीला. आणि गहू कुठून बोलावले? मेक्सिको. आणि त्या गव्हाचं खास करून नाव काय होतं? लरमा रोझा. ठीक आहे. हे नंतर नेक्स्ट पॉइंट हे झालं एवढं. आता याचे मेरिट पाहू आपण नंतर पाहू जे कंडिशन कोणते कोणते आहे रिक्वायर्ड. तर पहा हे जे ग्रीन रिव्होल्यूशन होती याचे मेरिट पाहू पाहिजे. मेरिट्स ठीक आहे. मेरिट्स काय होते? सगळ्यात पहिले नाही काय ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे सगळ्यात मेरिट म्हणजे येतं शॉर्ट ड्युरेशन. हे जे पिकं होते हे तर नाही काय ड्युरेशन काय होतं? शॉर्ट. कसं तुम्ही जर नाही काय देशी जे गहू होते आपले तुम्हाला विचारता घरी जुन्या काळातले त्याला लागे 150 दिवस. 150 दिवस. आणि ते नवीन जे हे आले नवीन जे हाय एंड बुटक्या जमाती ज्या आल्या याला लागे 120 दिवस. म्हणजे शॉर्ट ड्युरेशन कमी टाइम. जुने जे भाताची शेती करणारे लोक होते त्याला लागे 120 दिवस. आणि जे नवीन जे आले होते ते लागे 90 दिवस. ठीक आहे. म्हणजे एक एका महिन्याचा फरक होऊन राहिला होता. ठीक आहे. एक हे गोष्ट त्याची ड्युरेशन काय होती? शॉर्ट. दुसरी याचं म्हणजे मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय होते? आपल्या गव्हाला किती दिवस लागे? 150. आणि त्याच्या गव्हाला किती लिहून आले? 120 दिवस. बरोबर आहे. आता पहा तुम्हाला एक गोष्ट लक्षात असं जर तुमचं पीक जर लवकर घेण्यात आलं कोणतं जर तुमच्या शेतात तुम्ही पिकं घेऊन राहिले जनरली आपण 2 पिकं घेतो. जनरली 2 पिकं सोयाबीन हरभरा. ठीक आहे. असं समजू आपण. ठीक आहे. पण तुमचे ते दोन्ही पिकं जर लवकर झाले तर याचा अर्थ तुम्ही तिसरं पीक घेऊ शकता भुईमुग. लक्षात. म्हणजे 150 दिवसाच्या जागी जर तुमचा गहू किती दिवसात निघून राहिला? 120 दिवसात जर तुमचा गहू निघून राहिला तर तुम्ही काय करू शकता? मल्टिपल क्रॉप घेऊ शकता. लक्षात. म्हणजे उत्पादन वाढलं तुमचं. सरळ गोष्ट आहे. हे एक झालं. तिसरं सगळ्यात येतो मेरिट म्हणजे जनरेट एम्प्लॉयमेंट. आता एम्प्लॉयमेंट कसं जनरेट होईल? पहा ग्रामीण भागातली नाही का सर्वात मोठी समस्या कोणती? सर्वात मोठी समस्या कोणती आहे ग्रामीण भागातली? एम्प्लॉयमेंटची. का बरं? पावसाळ्याच्या सीझन मध्ये है ना किंवा गहू काळाच्या आपल्या या हंगामामध्ये सगळ्या जवळ काम राहते. उन्हाळ्यात सगळे जण काय राहते? बेरोजगार.
म्हणून एक प्रथा बनली त्या जनरली लग्न कधी होते, का बरं उन्हाळ्यात लग्न होते? मुहूर्त काही नसते. हा, उन्हाळ्यातच कोण मुहूर्त निघते, कारण ते त्या काळातली अशी परिस्थिती होती. त्याच्या घरी शेती राहत होती, ते फक्त खाली पिली कोणत्या काळात रे? त्याच पिरियड मध्ये मग ती फेरी इकडे तिकडे. ऍक्च्युअली मध्ये उन्हाळ्यात काही रोमॅन्टिक सीझन नाही आहे लग्नाची. ऑब्झर्व, गरमीच गरमी गरमी, तो रोमॅन्टिक सीझन आहे काय? ते काय लग्नाचा टाइम तरी असते का तो? तुम्ही दिवाकर विचार करा बरं. लग्नाचा टाइम कोणता? हिवाळा. मला आपले लग्न होते उन्हाळ्यात, म्हणून लेकर होते डोंबळेच आहे. तर असं कसं काही नाही आहे, ठीक आहे. तर पहा असे अशी कंडिशन. तर म्हणून काय झालं, उन्हाळ्यात म्हणजे ज्याला 3 जर तुम्ही जर पिकं घेतले तर उन्हाळ्यात काय भेटेल तुम्हाला? काय भेटल? रोजगार भेटल. ठीक आहे. म्हणजे जे ग्रामीण भागातली समस्या होती बेरोजगारीची, ती कोण सॉल्व्ह केली? क्लिअर. चौथं, न्यूट्रल टू स्केल. हा एक मस्त आहे, न्यूट्रल टू स्केल. आता हे न्यूट्रल टू स्केल म्हणजे काय? शेतकरी, लहान शेतकरी असो का मोठा शेतकरी असो, सगळ्याला समान लाभ. न्यूट्रल टू स्केलचा अर्थ काय? शेतकरी लहान असो का शेतकरी मोठा असो, जर याचा जर तुम्ही बरोबर वापर केला तर सर्वाले काय? ठीक आहे. शेतीचा नाही काय एक नियम शेतीसाठी लागू आहे. कोणता? बिझनेसच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहते. शेती बिझनेस आहे, मी असले म्हणून राहिलो. पण दुसरा जर तुम्ही कारखानदारीचा बिझनेस करून राहिले, हे एकदम एकामेकाच्या ऑपोजिट आहे. मी तुम्हाला सांगतो कसं. पहा, त्याला इकॉनॉमिक्स मध्ये काहीतरी म्हणते उत्पादन ह्रासचा नियम असं काहीतरी. तर पहा, शेतीचं कसं माहिती आहे का? जेवढी जास्त तुमच्याजवळ नाही का शेती राह, जेवढी जास्त तुमच्याजवळ शेती राह, तेवढं नाही का तुमचं एकरी उत्पादन कमी होतं. आलं लक्षात? काय म्हटलं मी? शेतीचा नियम कसा आहे? जेवढी जास्त तुमच्याजवळ शेती असेल तेवढं तुमचं काय होते? एकरी उत्पादन कमी होते, पण लागत जास्त लागते. आलं लक्षात? जेवढी कमी शेती असेल तुमची लागत कमी लागन, पण तुमचं काय? बिझनेस तर कसं असतं? जेवढी जास्त तुमचे कारखाने राहील तेवढं तुमचा बिझनेस वाढत जाईल. ठीक आहे. तेवढं तुमचं प्रोडक्शन वाढत, तेवढा तुमचा खर्च, प्रोडक्शन त्याच्यावर लागणारा खर्च कमी होईल आणि प्रोडक्शन वाढेल. युनिव्हर्सिटी प्रोफेशनल आहे, विरुद्ध एकामेकाच्या आहे दोन्ही बिझनेस, पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, समजलं? शेतीच्या संबंधित कोण जर तुम्हाला विचारलं सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कोणता, मी तो हा जो सांगितला ना, शेतीचा प्रॉब्लेम काय? जेवढी जास्त तुम्ही पाहत असाल काही काही तुमच्या गावात असाल कोणाच्या जवळ ते म्हणते ना याच्याजवळ 100 एकर शेती होती, यानं विकू विकू पूर्ण पिटून टाकली. ज्याच्याजवळ 100 एकर शेती आहे त्यालाच विचारा त्यानं काऊन विकू विकू खाल्लं बा. हा, एक कंडिशन येऊ शकते तो असं, ठीक आहे. पण दुसरी कंडिशन त्याला कधी प्रॉफिटच दिसलं नसेल ना. आलं? हा, भले त्यानं जर ती शेती विकून नंतर जर प्रॉपर्टी घेतली असती तो गोष्ट वेगळी, पण त्यानं आता तो कामावर आहे. असं हे 4 मिनिट्स, अजून 1 मिनिटचा याचा इझी टू अडॉप्ट. 5वा सांगतो तुम्हाला, इझी टू अडॉप्ट. अडॉप्ट, ठीक आहे. म्हणजे असं काही याचे काही रूल नाही आहे भारी, म्हणजे याच्यासाठी काही स्पेशल क्लास नाही घ्यायला लागत का हे असे रोप लावा तसे रोप लावा, काही टेक्निकल गोष्टी एवढ्या आहे नाही. ठीक आहे. ते रोप घेऊन या, लावून द्या, ते जसं जसं म्हणतं तसं करा, त्याच्यावर लिहिलं आहे. ठीक आहे. पण तुम्ही जुने जर लोक असाल त्याला विचारता काय होते, एक नाही का पहिले एक स्टेटमेंट होतं म्हाताऱ्या मुलाचं. ते काय म्हणणे, गहू जर तुम्ही पेरून राहिले ना, गहू जर पेरून राहिले तर नेहमी आपले देशी गहू, ठीक आहे, शब्दावर लक्ष देता, जर देशी गहू जर तुम्हाला पेरायचे असाल तर दिवाळीच्या अगोदर पेरा. कधी पेरा? दिवाळीच्या जर नंतर जर तुम्ही पेरले तर तुमचं दिवाळ निघत.
समजलं का स्टेटमेंट? काय म्हटलं मी? जर गहू पेरायचे असेल तर कधी पेरा म्हणे? दिवाळीच्या अगोदर. दिवाळीच्या जर नंतर पेरले तर काय होईल? तुमचं दिवाळी नाही का? म्हणजे तुम्ही फिट सांग असं का बरं म्हणे ते? कारण त्या ऑक्टोबर महिन्यात जर पेरले तरच फायदा होईल मग तुमचा दिवाळीच्या अगोदर, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ना. का बरं असं म्हणे? कारण 150 दिवसाने आहे ना, 150 दिवसाने हे म्हणजे त्याचा फ्लावरिंग पिरियड राहील जानेवारी फेब्रुवारी. जानेवारी फेब्रुवारीचा त्याचा फ्लावरिंग पिरियड राहील. आणि तुम्ही पहा ते जे तो जो जानेवारी फेब्रुवारीचा जो भारतातला जो मंथ राहते, आता जो येईल समोरचा, त्यावेळेस नाही काय त्याच्यावर नाही काय किडे कीटकनाशक पडायचे जास्त चान्सेस नाही. ठीक आहे. मग फ्लॉवरिंग पिरियड राहील, अचानक त्याच टायमात त्याच्यावर काय रोग येईल लक्षात. म्हणून ते दिवाळीच्या अगोदर करायला लागेल. समजलं का तुझी सर? हे झाले त्याचे मिनिट्स. 5 पाहिले आपण कोणते कोणते? शॉर्ट ड्युरेशन, मल्टिपल क्रॉपिंग, तिसरं कोणतं होतं? एम्प्लॉयमेंट जनरेट केला आपण. चौथं न्यूट्रल टू सर्वाइव्ह समान लाभ. आणि 5वं इझी टू अडॉप्ट. मला मस्त वाटलं. ठीक आहे. आता बोल बापरे, भारत तर समोर गेला. ग्रीन रिव्हॉल्युशन झालं भारतात. झालं होतं तेव्हा पंजाब हरियाणा MS स्वामीनाथनच्या कृपेनं सक्सेस झालं. आपल्या अजूनही माहिती आहे पंजाब हरियाणा सक्सेसफुल आहे म्हणून. तर बा आता बा आपण याच्यासाठी कंडिशन रिक्वायर्ड फॉर हाय यील्ड व्हरायटीज. कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर हाय यील्ड व्हरायटीज. हाय यील्ड व्हरायटीज म्हणजे गुटक्या जमाती. काय होते? कोणते कोणते कंडिशन पाहिजे बा हाय यील्ड व्हरायटीज साठी? पहा, ह्या ज्या नवीन जमातीचे बुटक्या जमातीचे जे रोप होते ना, हे होते लहान, होते बुटके, पण याले नाही का तहान लय लागली, पाणी लय लागले. आणि पाणी असं तसं नाही पाहिजे होतं त्याले पाणी पाहिजे होतं कंट्रोल इरिगेशन. इरिगेशन तर पाहिजे होतं, पण कसं पाहिजे होतं? कंट्रोल मध्ये. पहा पहिली कंडिशन कशी लागल? कंट्रोल इरिगेशन. कंट्रोल इरिगेशन. ठीक आहे. कम्प्लिटली. आता बा जर कंट्रोल इरिगेशन जर पाहिजे तर याच्यासाठी नाही काय एक कंडिशन अजून होती. तुम्हाला जर बरोबर इरिगेशन सिस्टीम जर करायची आहे, तिथं जर चालवायची आहे, तर याचा अर्थ काय होते? त्या रोपाले नाही काय हाय यील्ड व्हरायटीजले जास्तही पाणी नाही पाहिजे आणि कमी पाणी नाही पाहिजे, कंट्रोल मध्ये पाहिजे. ठीक आहे. आणि कंट्रोल इरिगेशन करण्यासाठी जे शेत आहे ना ते पाहिजे समतोल. ठीक आहे. सांगतो आपले जे शेत आहे ना, आपले जे शेत आहे ते कसे आहे आणि याच्यासाठी कसे पाहिजे. आपले जे शेत आहे हे राहते असे, मराठीत काय म्हणते, कोणती शेती म्हणते आपण? गड्डा राहते का, डाबरीतली शेती, डाबर आहे ना, असं काहीतरी शब्द आहे काहीतरी. ठीक आहे. असं आहे आपलं शेत, एकदम समतोल नसते. याच्यासाठी असं शेत नाही पाहिजे, त्याच्यासाठी शेत पाहिजे असं सरळ समतोल. ठीक आहे. कंट्रोल इरिगेशन. जर तुमच्या याच्यात मधात जर कुठं गड्डा आहे तर पाणी त्यात चालत आहे. ठीक आहे. साचून राहील. जेवण काय गहू जर लावून राहिले तर जवळपास 2.5 असं काहीतरी सेंटीमीटर पर्यंत, 1 सेंटीमीटर पर्यंत असं काही पाणी द्याला. ठीक आहे. असा काही नियम आहे तो. जर तुम्ही बरोबर देत नसाल तर ते काम करत नाही सर, मग आम्हाला तर पीक होत नाही बरोबर. आपण मूर्खही तेवढं आहे ना. आपण ग्रीन रिव्हॉल्युशन वापर आला तर खरी, पण आपण बरोबर केलं. आमच्या घरी सर सिंचन आहे, हो माहिती आहे, सर्वांच्या घरी आहे. स्प्रिंकलर आहे. कंट्रोल इरिगेशन साठी काय लागेल? स्प्रिंकलर लागेल.
सरळ सरळ गोष्ट आहे. ठिबक लागण जे काही त्याच्या गोष्टी आहे ते लागण तेच करू शकते कंट्रोल. ते असूनही सर आम्हाला उत्पादन होत नाही, सांगतो कोण नाही होत. काय करता तुम्ही? तुम्ही जाता गहू पेरला, वावरात जासान, रात्री लाईन राहते, तुमची चुकी नाही म्हणा, बटन दाबून देता, घरी येऊन झोपता. तुम्हाला जर म्हटलं का रे बंद करायला जायला लागत ना, सकाळी आपाप बंद होते, लाईन जाते है ना, बरोबर आहे. काही चुकलं मला सांगा, किती तास पाणी झालं? ते रात्रभर पाणी चाललं. ठीक आहे, रात्रभर जर पाणी चालून राहिलं तर पाणी जास्त होईल का कमी होईल? जास्त होत. आणि आपली एक समज आहे का, पाणी जर आपण तुम्ही म्हटलं ना शेतातल्या माणसाला एखाद्याला का नाही बा त्याला बरोबर, तो म्हणतो मला लोक शिकू है ना, गाण बाजूला लागला तुम्हाला आता झाला. ठीक आहे, कोण त्याच्या मागं लागणार आहे? फालतू कोणाला घ्यायला पाहिजे काही ऑर्डर नाही. ठीक आहे, तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी म्हणते घे घाल द्यायला लागते, म्हणते एक शब्द राहते ना, मग द्यायला लागते म्हणते पाणी. गव्हाले पाणी लागते घ्या. जनरली नियम असते, जेव्हा तुम्ही बुटक्या जमातीचे वापरून राहिले, पहिलं पाणी गेलं पाहिजे 20 दिवसानं, नंतर 15 दिवसानं. मला वाटतं 4 पाणी लागते गव्हाले, 4 नाही 3. ठीक आहे, किती लागते? ठीक आहे, जास्त होऊन राहिले. ठीक आहे, 4 ठीक आहे. पहिलं 20 दिवसानं, दुसरं किती 15 3 वेळा, असं 4 वेळा, म्हणून तुम्हाला उत्पादन होत नसतं. ठीक आहे, हो काय? तर असो, तर कंट्रोल इरिगेशन, हो ठीक आहे, त्याच्यासाठी गव्हासाठी ते आणतात. मस्त वाटलं तुम्हाला? आता जे स्वप्न पाहिले होते मोठे मोठे, आता ते काय होऊन राहिले हळूहळू कमी होईल. आता बा, जसे हे आहे बुटक्या जमातीचे रोग, याला तहान जशी जास्त लागते ना, याला नाही काय भुकी तेवढी जोरात आहे. एवढीशे लहान लेकर कमी खाते, एवढं खातच राहते. ठीक आहे लहान आहे बुटक्या जमातीचे, जशी त्याला तहान लागते तशी त्याला काय लागते? भुकी लागते. आणि भुकी अशी लागते त्याला साधं खत नाही चालत, आपलं शेणखत त्याला पाहिजे, केमिकल फर्टिलायझर. ठीक आहे, आणि हे केमिकल फर्टिलायझर म्हणजे त्याला पाहिजे NPK. माहिती ना NPK? त्याचा रेशो आहे 45-90-45. ठीक आहे, पर एकर 45-90-45 चा काय पाहिजे? NPK चं खत पाहिजे, केमिकल फर्टिलायझर. ठीक आहे, आणि हे केमिकल फर्टिलायझर काही फुकटात, आणि भारतात गरीब शेतकरी जेवढा पाहता केमिकल फर्टिलायझर, हे कंडिशन पाहिजे. केमिकल फर्टिलायझर, आणि आपलं जे जुनं शेणखत होतं ते जमत नाही बुटक्या जमातीच्या याले. आता याच्यासाठी लागते पैसा. प्रत्येक शेतकऱ्याजवळ आहे नाही, म्हणजे हाईल व्हरायटी जी घेतली तर त्याला फायदा होऊन राहिला काय? त्यानं जर त्याला केमिकल फर्टिलायझर जर दिलं नाही तर त्याची ग्रोथ होईल का झाडाची? होऊ शकते. तिसरं पान, त्याच्यासाठी पाहिजे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड. इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स. विषाणूनाशक, कीटकनाशक है ना, कीटकनाशक, विषाणूनाशक. ठीक आहे, इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स. साइड्स म्हणजे हत्या. ठीक आहे, लक्षात घ्या. ते असतं ना आपण रूट वर्ड्स, हे रूट्स वर्ड्स मध्ये साइड्स म्हणजे काय होते? हत्या. कशाचे समोर तुम्ही साइड्स लावलं का हत्या. सुसाईड, साईड लावलं स्वतःची हत्या. सु म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्स. तर पहा, आता हे तुम्हाला फिजिक्स आपण याच्यात घुसू. आता थोडस असं शेत ज्याच्यात नाही का तुम्ही पाणी सोडलाय, ठीक आहे मस्त, आणि ज्याच्यात तुम्ही केमिकल फर्टिलायझर मारलाय. ठीक आहे, तर त्या सिच्युएशन मध्ये तिथे नाही काय हॉट आणि ह्युमिड म्हणजे उष्ण आणि आर्द्रतावाली कंडिशन नाही का तिथे निर्माण होते.
ठीक आहे. जे कंडिशन नाही का पिकासाठी, पिकाची ग्रोथ व्हायसाठी आवश्यक असते, त्याच्यासाठी आलं ना ग्रीन रिव्होल्युशन. का पिकाची ग्रोथ व्हायसाठी जे वातावरण पाहिजे ते निर्माण करून देऊन राहिलं. पहा, तुम्ही बंक कंट्रोल इरिगेशन केलं आणि केमिकल फर्टिलायझरचा वापर केला तर तिथं पाण्यामुळे काय आली, आर्द्रता आली आणि वर तो पिरियड कसा राहते का वरून हॉट थोडस ही भेटली. हाच पिरियड नाही काय, हीच कंडिशन नाही काय जे पिकासाठी चांगली राहते, हीच कंडिशन कीटकासाठी चांगली राहते, त्याची ग्रोथ व्हायसाठी. एक्झाम्पल देतो, पहा मे महिन्यात बम ऊन राहते, ठीक आहे. जून महिन्यात थोडंसं पाणी पडलं, थोडंसं पाणी पडलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, बम ऊन होती, पाणी पडलं, जून महिन्यात अजूनही एवढं टेम्परेचर कमी झालं, थोडंसं हॉट आहे आणि पाऊस येऊन राहिला, आर्द्रताही आली आणि ऊनही आहे. पहा लाईट लावा तुम्ही, किडे येते आणि एवढ्या फास्ट मध्ये ग्रोथ होते त्याची, आहे ना. जशी ते आपल्यासाठी आवश्यक आहे ते कंडिशन, कारण उन्हीनं आपण पूर्ण कंटाळलेला आहे तो, पाऊस आल्यावर चांगलं वाटते, तसं तेही वाटत असतं ना, तर त्याचाही जन्म होतो. तिथं असं, इथंही असंच होते, हॉट आणि ह्युमिड कंडिशन राहते, पिकासाठी आवश्यक राहते, कीटकासाठी आवश्यक होते. तर अचानकपणे कसा जन्म होते, कीटकाचा जन्म होते, ठीक आहे. आणि ते कशावर मारा करत, आता इन्सेक्टिसाइड आणि म्हणजे किती स्वप्न होते भारताचे, ग्रीन रिव्होल्युशन आल्यावर एम्प्लॉयमेंट जनरेट होते, असं होईल तसं होईल. आता आणि हे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड घेण्यासाठी आपल्याला कशाची, त्या शेतकऱ्याला कशाची गरज आहे. तुम्ही जर कृषीच्या दुकानात गेले तर रेअरली राहते, एखाद्याला उधार भेटते, ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुमचं एक तर चांगलं तुमच्या गावात इमेज लागल, नाही तर बा तुम्ही थोडेसे तुमच्याजवळ तेवढे काहीतरी पैसे जर काही नसन, जर रिच शेतकरी असन एखादा, त्याच्याजवळ कॅश जरी नसन, तो काय करा, त्याची सुनगीन आली नाही तर नवीन तिचे दागिने घेऊन गहाण ठेवून, ठीक आहे, असं होत ना. किंवा बायकोचे दागिने काय ठेवून गहाण. पण गरीब शेतकरी असलं तर त्याला सावकाराजवळून काय घ्यायला, त्याला कृषीवाला तर काही तसा देणार नाही त्याला. आता हे एक कंडिशन आहे. आणि आता तुम्हाला अजून एक रिअलिस्ट सांगतो, आपण हे लिहिलं ना तुम्ही 3 पॉईंट, अजून वर डायग्राम काढतो, नंतर तुला लक्षात येईल कसं होते. हा नाही का मोठा शेतकरी आहे, याच्याजवळ पैसा आहे, याच्याजवळ सगळ्या गोष्टी आहे. यानं काय केलं, कंट्रोल इरिगेशन केलं, चला मान्य आहे, सगळं केलं, केमिकल फर्टिलायझर वापरले. त्याच्या आजूबाजूला नाही काय लहान शेतकरी आहे, लागून धुरा लागून लहान शेतकरी, ठीक आहे. आता बा याच्याजवळ पैसे नाही, यानं कंट्रोल इरिगेशन बी केलं नाही, सिंचनाची सुविधाच नव्हती, आणि याच्याजवळ केमिकल फर्टिलायझर पैसेच नव्हते. आता काय झालं, इथं यानं काय केलं, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड याच्या वावरात मारलं, विकत घेतं मारलं. ते जे कीटकनाशक होते ते उडत कोणाच्या वावरात गेले, त्याच्या वावरात गेले, ठीक आहे. आता किंवा याच्याजवळ तर काही पैसे नाही आहे कीटकनाशक मारायला, याच्याजवळ पैसे आहे काय, हे काय घेईल. काही दिवसांनी काय होईल, याच्या वावरातले जे कीटकनाशक आहे ते उडत डबल कोणाच्या वावरात आहे, जमलं. म्हणजे जे स्वप्न होते आपले ग्रीन रिव्होल्युशन पासून, म्हणजे ज्यानं मारलं, म्हणजे सिच्युएशन कशी पाहिजे, पूर्ण गावानंच हाय एंड व्हरायटी वापरा, पूर्ण गावानंच काय करायला पाहिजे, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा वापर करायला पाहिजे. जर एकाने केलं दुसऱ्याने नाही केलं तर त्याच्या शेतातले या शेतात, याच्या शेतातले त्याच्या शेतात जाईल. समजा कंडिशन हे काय असं असते ते, हे शेती, ठीक आहे. चौथी कंडिशन, हे तर सर्वात महत्वाची आहे, मार्केटिंग अँड स्टोरेज फॅसिलिटी. मार्केटिंग अँड स्टोरेज फॅसिलिटीज. कसं तुम्हाला उत्पादन झालं, बाबा उत्पादन झालं,
आता काय होऊन राहिलं माहिती आहे काय, उत्पादन झाल्यावर तुमच्या जवळ नाही काय, तुमच्या याच्यात एरियात नाही का मार्केटच नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही, काही फायदा होय? बम उत्पादन झालं, बम सर एकरी ह्या उत्पादन ह्या 18 त्यावरच बसला, फेकते लोक काही काही शेतकऱ्याला फेकायची सवय राहते ना. विचारा त्याला सोयाबीन किती झालं, 10 तास सांगतो, 10-12 तास ॲव्हरेज झाला म्हणते. तर पहा, आणि मार्केटिंग जर तुमच्या याच्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच नाही तर माल विकसन कुठं, हा एक प्रश्न आहे. हो सर, जिल्ह्यात ठिकाण जाईल, मग तुमचा कार्टिंग चार्ज वाढला या आजारचा. ठीक आहे. दुसरं, मार्केट असूनही फायदा नाही, कधी कधी कृषी उत्पन्न बाजार समिती असूनही फायदा नाही. का बरं? स्टोरेज फॅसिलिटी लागेल ना. तुम्हाला झालं, आपण असं समजू का 200 क्विंटल सोयाबीन, ठीक आहे, आणि तुमचं घर आहे 3 रूमचं, मला सांगा मग ठेवसाल कुठं? लक्षात नाही सर, आम्ही पूर्ण घरामध्ये त्याच्यावर झोपतो. कसं करू आपण किती गॅट करू शकतो, पण तरी एक इमॅजिन करा, स्टोरेज फॅसिलिटीज जर तुमच्या जवळ नसतील आणि त्याच वर्षी तुमच्या घरी तुमच्या बहिणीचं नाही का तुमचं लग्न असा, मग कुठे पाहुण्यात देण्यात झोपता. स्टोरेज फॅसिलिटीज जर नसेल तुमच्या एरियामध्ये, मार्केटिंग आपण कधी कधी काय होते, मार्केट राहते पण स्टोरेज फॅसिलिटी नसते, तो माल खराब होईल तुमचा. हे एक मोठी कंडिशन आहे शेतीशी संबंधित. हे असे प्रॉब्लेम आहे, हे सॉल्व्ह होणं थोडंसं हेच राहते. ठीक आहे. त्यानंतर एक अजून एक आहे, याच्यात नाही काय, रिसर्च. ठीक आहे. आता हे माहिती आहे का तुम्हाला? मग माहित नाही असं खूप जणांना माहित. याच्यात कसं असते, लगातार जर नाही काय हायल्ड व्हरायटीज, आपण पहिले काय करूया, आपल्या घरचे आपण सोयाबीन पेरू दरवर्षी. ठीक आहे. कोणते पीक घ्या, एक एक्झाम्पल सोयाबीन घ्या, त्याच्यातलंच काय करतो आपण, 1-2 पोते काढून ठेवतो, बरोबर आहे. दुसरं बॅग विकत नाही घ्यायला लागली पाहिजे. दुसऱ्या वर्षी तेच काय करतो आपण, पेरत. ठीक आहे. या हायल्ड व्हरायटी मध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही जर नाही का लगातार नाही का 3 वर्ष जर ते पेरले, त्याच्यातच काढून ठेवलं, तेच पेरत गेले तर तुमचा ऍव्हरेज कमी होत जाते. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही हायल्ड व्हरायटीत लावली, तुम्हाला ऍव्हरेज झाला 12 क्विंटलचा पर एकर. दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याच्यातलेच काढून ठेवले, नवीन नाही घेतले, तुम्हाला ऍव्हरेज बसून 8चा, तिसऱ्या वर्षीपासून 6चा, आणि 4थ्या वर्षी लावले तुम्हाला बसून 0. आलं म्हणजे त्याच्यातलंच आलं लक्षात, जे आपण करू त्याच्यातलंच काढून ठेवूया, आपले घरचे जे देशी गहू जे होते त्यातलेच काढून ठेवू, तेच पेरे. ठीक आहे. ते सक्सेस होत नाही. मग दरवर्षी त्यात काय होणं गरजेचं आहे, रिसर्च होणं गरजेचं आहे. भारतात तुम्हाला माहिती आहे रिसर्च फॅसिलिटी किती खतरनाक आहे. ऍग्री रिसर्च भारतातलं जर तुम्ही पाहिलं तर ओळखू येते, भला कृषी प्रधान देश आहे, किती इंटरेस्ट आहे लोकांची इच्छा, आणि किती आपण कोणत्या अग्रस्त. MS स्वामीनाथन होता या गेला, त्याच्यानंतर दुसरं नाव तर शेती आठवत नाही आपल्याला. ठीक आहे. हे एक खतरनाक कंडिशन आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे इथपर्यंत माहिती आहे. एक कन्सेप्ट आला होता, अजूनही आहे, BT कॉटन. ठीक आहे. या BT कॉटन मध्ये काय होते, झालं उत्पादन चांगलं झालं. आपण पहिले सरकी वापरू है ना. तिथे सरकी, तो जो कापूस होता आपला खराबी होता दिसायला, एवढाही काही दिसायला नाही चांगला, आणि लूजलाच होता. ठीक आहे. तसा कुपोषित कसा, कुपोषित कापूस. ठीक आहे. आणि BT कॉटन हा अमेरिकेचा जो होता, हा धष्टपुष्ट कापूस होता, चांगला दिसे, मस्त दिसते ते. ठीक आहे. एकदम पांढरा मस्त. याच्यात प्रॉब्लेम काय झाला, BT कॉटन मध्ये भारतात आला, भारतात लोकांना माहित नव्हतं, पेरला. इथं काय होते, ऍक्च्युअली मध्ये अमेरिकेनं कोणासाठी बनवला होता, त्याच्या देशासाठी. तिथं जे कंडिशन आहे वेदर, त्याच्यानुसार त्यानं बनवला. भारतात आला, पेरला लोकांनी पहिल्या वर्षी, धन्य ऍव्हरेज झाला, जबरदस्त ऍव्हरेज बसला BT कॉटन, बम फेमस झाला भारतात BT कॉटन. ठीक आहे. खतरनाक.
काय झालं होतं, कोणी जर नाही का तुम्ही नाही का नवीन ठिकाणी जर गेले, आता हे जनरल लाईफचं एक्झाम्पल झालं ना, तुमचा जो स्पेसिफिक एरिया सोडून दुसऱ्या गावात जर तुम्ही गेले जॉब करायला कशासाठी, तर तुम्हाला तुमच्या गावात जास्त स्ट्रगल करावं लागेल जगासाठी का दुसऱ्या गावात जास्त स्ट्रगल करावं लागेल जगासाठी? बॉम्बेत जर गेले नांदगाव सोडून तर बॉम्बे तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल जगासाठी. तसं हा अमेरिकन आला होता भारतात, त्याला इथं जगासाठी काय करायला लागलं, स्ट्रगल केला तर फायदा होते. ते बीटी कॉटननं काय केलं, बीटी कॉटन इथचं वेदर काही त्याच्या फेवरचं नव्हतं, यानं स्ट्रगल केली जगासाठी. ठीक आहे. आणि जमिनीच्या अंदरचे जे मिनरल्स होते ना, जे आपली सरकी कमी काढे, यानं जास्त ओढले. उन्हाळा कंडिशन लागतात, मिनरल्स हा जास्त ओढून राहिला, लोकायला वाटतो ग्रोथ होऊन राहिली आपली. मग काय झालं, 2 ते 3 वर्षानं ते लगातार 3 वर्ष त्याने बीटी कॉटन घेतलं. त्याच्या लक्षात आलं का 4थ्या वर्षी आपली जमीन कामाचीच नाही पडली. 4थ्या वर्षी आपली जमीनच कामाची नाही पडली. 4थ्या वर्षी पिकच नाही घेता आलं. पहिल्या वर्षी बसला 25-25चा ॲव्हरेज बसलाय म्हणजे लोकांनी. ठीक आहे. जेव्हा पहिले बीटी कॉटन आलं होतं ना, पहिल्या वर्षी 25चा, दुसऱ्या वर्षी 20चा, तिसऱ्या वर्षी आला तो 12वर, आणि 4थ्या वर्षी सोयाबीन बिनी झालं त्याच्यात त्या जागेत. ठीक आहे. तर म्हणून काय म्हणते, जेव्हा तुम्ही बीटी कॉटन लावून राहिले ना शेतात, तर भारत म्हणजे आपल्यासारख्या एरियामध्ये जेव्हा लावून राहिले, ॲव्हरेज बसते मी नाही ना म्हणत, यवतमाळले म्हटलं तर ते आपले कॉटन सिटी. तर पहा सिस्टीम कशी असायला पाहिजे, या वर्षी जर तुम्ही या एरियात लावला, तुमचा 4 एकरचा प्लॉट आहे, या वेळेस जर तुम्ही या 1.5 एकरात लावला, तर पुढच्या वर्षी लक्षात समजा कॉन्सेप्ट. तेव्हा जाऊन तुम्ही काय भेटा, दरवर्षी तुम्ही जागा चेंज करून राहिले, तुम्हाला काही ना काही नाही का फायदा होईल. ठीक आहे. नाहीतरी काही ते खरं नसतं त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक नाही का होते, बीटी वांगे. बीटी वांग्यावर बंदी आहे भारतात. काय का बरं? वांग्याला बंदी आहे, बीटी वांगे. आपण गावरानीच वांगे खातो, बीटी वांगे नाही खात आपण. बीटी कॉटनले नाही आहे, बीटी वांग्याला आहे. का बरं? बेंगल्स वांगे, बीटी बेंगल्स आहे वांगे तुम्ही काही करत. ठीक आहे. पूर्ण इंग्लिश मध्ये झालं नाही, वांगेच एक फक्त काय आपलं मार्केट. ठीक आहे. वाटलंय पाहिजे ना. बीटी वांगे काय झालं, असा प्रश्न विचारला होता एकदा UPSC मध्ये, बीटी वांगे का बरं. मला सांगा, बीटी कॉटन जे आहे हे काय आपण खातो का कॉटन? पॉइझन असं नाही का काही ना काही. आता हे वांगे कसे आहे, दर 2 दिवसात भाजी राहते बा. त्याच्यात वांगे फिक्सच आहे ना, आलूत वांगे, सोल्यात वांगे. अशी कोणती भाजी नसेल त्याच्यात आपल्या घरी वांगे नसेल. ठीक आहे. जर आपल्या शरीरात म्हणजे आपल्या याच्यात जर चालले, अन्न साखळी फूड चेन मध्ये जर चालले, मग प्रॉब्लेमच आहे. कोणाला कॉन्सेप्ट लागतात. म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने कोणाला परमिशन नव्हती दिली, बीटी वांगायला नव्हती दिली. काय दिली होती? बीटी कॉटन चालू आहे. ठीक आहे. पण यांना काय होते माहिती आहे काय, हे जे राहते ना, जेव्हा बाहेरून इकडे येते ना कोणती वस्तू, तर बायोडायव्हर्सिटी लॉस होती. हा एक शब्द लक्षात ठेवतो. बायोडायव्हर्सिटी मध्ये मराठी जैवविविधता. जैवविविधता काय होते, लॉस होते. ठीक आहे. हे एक कंडिशन असते. आपण जर बाहेरून काही बोलवून राहिलो तर ते इथं स्ट्रगल करणार आहे जगासाठी. आणि ते मिनरल जास्त उडन, मिनरल जर चेन जास्त उडन, तर आपले जे जुने जे हेर आहेत तर त्याच्यावर काय म्हणून इम्पॅक्ट होते. समजलं. हे आपलं ग्रीन रिव्होल्यूशन.